विक्रमादित्य, तुम्हाला असं अचानक बोलवलं म्हणून नवल वाटलं असेल तुम्हाला ना? देवयानीच्या आणि तुमच्या नात्याबद्दल मला बोलायचं होतं तुमच्याशी. आज देवचे बाबा असते किंवा दादू बरे असते तर तेच बोलले असते. विक्रमादित्य, आम्ही खूप साधी सामान्य माणसं आहोत. एक आई म्हणून मी तुमच्याशी बोलते. माझे पती कुठे आहेत माहिती नाही. माझे सासरे आजारी. एक मुलगी अशीच प्रेमात फसली गेली. आणि देव, ती आधार आहे आम्हा सगळ्यांचा. माझा मुलगाच आहे ती जणू. तिनंच आम्हा सगळ्यांना सावरले. खूप धीराची आहे माझी पोर. आणि आता तिच्या आयुष्यात जर काही विपरीत घडलं तर ती ते सहन नाही करू शकणार. कोसळून जाईल ती. आई, पण देऊच्या बाबतीत असं काहीतरी घडेल असा विचार तुम्ही का करताय? तुम्ही असं समजू नका की माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. काय होतं की तुम्ही मुलं मोठी होता आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन मोकळे होता. पण मी एक आई आहे. आमचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? नाही, तसं नाही. पण मला एक वचन हवंय तुमच्याकडून. विक्रमादित्य, तुम्ही मोठी माणसं आहात. आज तुम्ही देवला आपलंसं केलंय. पण तुमच्या घरची सगळी माणसं ती तिला स्वीकारतील? समजा त्यांनी सून म्हणून तिला स्वीकारलं नाही तर कदाचित तुमच्या आग्रहाखातर ते तुमचं लग्न करून देतील सुद्धा. पण घरातल्या सुनेचा मान तिला मिळाला नाही तर तुमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही तिची साथ द्याल? लग्न हे फक्त दोन जीवांचंच मिलन नसतं, तर दोन कुटुंबही त्यांनी एकत्र येतात. तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो पूर्ण विचाराअंती घ्या. आई, तुम्हाला जी भीती वाटते तसं कधीच घडणार नाही. देवयानीचं आमच्या आयुष्यात किती महत्व आहे याची कदाचित तुम्ही कल्पना करू शकत नाही. आमचं संपूर्ण जीवन तिने बदलून टाकलंय. देवने आम्हाला नवीन आयुष्य दिले. आई, तिच्या आयुष्यात आमचं नेमकं काय स्थान आहे आम्हाला माहित नाही. पण आम्ही मात्र तिच्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही. ती आमच्या जगण्याचा श्वास आहे. आई, ती आमचा श्वास आहे. आणि आम्ही तुम्हाला वचन देतो, देऊच्या आयुष्यात आम्ही दुःखाचे चटके तिला कधीच बसू देणार नाही. तिच्या आयुष्यात आम्ही फक्त सुखाची बरसात करू. हे आमचं वचन आहे तुम्हाला. मला तरी यापेक्षा दुसरं काय हवंय. माझी देऊ सुद्धा तुमचा संसार सुखाचा करेल. माझा एका आईचा विश्वास आहे. आई, आता यापुढे आयुष्यात जर सगळ्याच गोष्टी चांगल्या होणार आहेत मग तुमच्या डोळ्यात हे अश्रू काय? राहू, काय पट्टी पडवत असतील का वहिनी विक्रमला? काही म्हणा, मानलं या तिघींना. मोठा मासा गळाला लावलाय. तुला मला जे जमलं नाही ते या तिघींनी अगदी सहज करून दाखवलं. पण मला नाही जमणार त्यांच्यासारखं कोणाची हाजी हाजी करणं. मॉम, तुला काय वाटतं ग? या काकूबाईचा निभाव लागेल विक्रमादित्य बरोबर? त्याची काय सगळी स्टाईलच वेगळी आहे. सकाळी उठल्यावर त्याला असं चहा बरोबर खारी बिस्किट लागत नाही. ज्यूस आणि चीज टोस्ट लागतो. आणि जेवायला सुद्धा सूप, सॅलड किंवा नॉनव्हेज लागतं. गुरगुट्या भात आणि लिंबाचं लोणचं. नो, एक मिनिट श्रावणी. श्रावणी, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस?
देव तिचं बघून घेईल ना. तू तुझा विचार कर. आणि हो, देव स्वतः आता नॉनव्हेज खायला लागणार आहे आणि विक्रमला गुरगुट्या भात भरवणार आहे. तुझी काय हरकत आहे? श्रावणी, मी आधीही तुला एकदा सांगितलंय, कुणाबद्दलही काही बोलायच्या आधी 100 वेळा विचार करावा आणि मग बोला. तोंडाला येईल ते बोलू नये. आणखीन एक गोष्ट, यापुढे तुझे विचार तुझ्याजवळच ठेव. मला सल्ला द्यायचा प्रयत्न करू नको. देव, जरा चहा फराळाचं बघ ना. हो. साक्षी, गोदा काकूंना बोलून आण जा, लवकर या म्हणा. तुम्ही बसा. हो. मी आलेच. आमच्या वहिनी आहेत ना, एखाद्याच्या मागे अगदी हात धुवून लागतात. तुमचं डोकं खाल्लं असेल ना. काय म्हणत काय होत्या? नाही म्हणजे काही तुमच्याच वहिनी आहेत ना त्या, तुम्हीच विचारा त्यांना. आणि तुमच्या घरातलीच न्यूज आहे, कळेल तुम्हाला. जरा धीर धरा. गोदा काकू, काकू काय झालं? काकू पटकन घरी जा. अगं लवकर लवकर घरी जा. वाघ मागे लागल्यासारखी काय करते ग? द्या ना. अगं ह्या मला पिशव्या घरात असू दे, असू दे, माझ्याकडे सोड सोड सोड. जास्त प्रश्न विचारू नकोस. लवकर घरी जा. आईने तुला बोलवलं. लगीन घाई असल्यासारखं काय करतेस ग? काय आईने कशाला बोलावले मला सांग. काकू, देवाकडे प्रार्थना कर. देऊच्या आयुष्यातला राजकुमार लवकरात लवकर तिला मिळू देत. म्हणजे ग विक्रम घरी आलाय. हा विक्रम घरी आलाय. अगं, चल ना लवकर. अगं, किती उशीर कर. कधीपासून अगं, त्या भाजीच्या पिशव्या माझ्या घरात हो टाकून ग, बघ, तू या. नको काळजी मी आधी करूस. जाते. हो य तू चल लवकर. विक्रम, तू काही खाल्लं नाही? खरं सांगू का, तुझ्या आईशी बोलूनच आमचं पोट भरलंय. आता काही खायची इच्छाच होत नाही. प्रतीक्षा, काकू आलात? या ना, या. बसा. मी नमस्कार करतो. सुखी व्हा. बसा बसा. काकू, तुमची ओळख करून देते. नाही म्हणजे विक्रमादित्य ना, म्हणजे प्रत्यक्षात भेट नव्हती झाली पण ओळखते ना मी यांना. अहो, आज नवी ओळख करून देते तुम्हाला यांची. हे विक्रमादित्य राजे शिर्के. आता हे आमचे जावई होणार आहे. देऊचं लग्न ठरतंय त्यांच्याशी. म्हणजे तू? हो. अभिनंदन. आता आमची देव तुमची होणार. तुमची देव आमची केव्हा झाली गोदा काकू? बरं आई, तुमची परवानगी असेल तर देऊला घेऊन आम्ही बाहेर जाऊ. एक प्रॉपर्टी बघायची होती, पण काळजी करू नका, रात्र व्हायच्या आत आम्ही तिला आणून सोडू. ठीक आहे, घेऊन जा देऊला. पण वेळेवर परत या. हा, जरा काळजी वाटते म्हणून सांगते. उगाच चर्चेला विषय नको ना. हा आमचा शब्द आहे आई. रात्र व्हायच्या आत आम्ही तिला नक्की आणून सोडू. आणि काही दिवसातच आमच्या घरची मंडळी तुमच्याशी बोलायला येते. निघू आम्ही? या. एक मिनिट. हा, एक मिनिट जरा थांब. काकू, हे जरा धरा. थांबा.
येतो. विक्रमादित्य, आमच्या घरची तुळस तुमच्या दारी रुजणार. प्रेमाने सांभाळ करा तिचा. तुम्ही देवयानीची अजिबात काळजी करू नका गोता काकू. आम्ही तिला आमच्या प्राणापेक्षाही जास्त जपू. आमचा शब्द आहे तुम्हाला. येतो. येतो. काय मग खुश ना? आता तरी टेन्शन कमी झालं की नाही? हो, खूप खुश. आणि तुमचं? आमचं काय? आमचंही तेच म्हणणं आहे. आम्ही दोघं वेगळे आहोत का साक्षी? ऐकलंस ना देऊ? साक्षी, काय साक्षी काय? उगाच रागावल्याचा आव आणू नकोस. हा, तुझ्या मनात काय ते मला चांगलंच माहिती आहे. पण देऊ, अशीच सुखात राहा, हसत राहा. साक्षी, अशी कायमची तिची पाठवणी केल्यासारखी काय बोलतेस? ती रात्री येणार आहे परत. हां, पण त्यासाठी आम्हाला आत्ता निघायला लागेल. निघू? बघितलंस ना केवढी घाई झाली आहे ते? आत्ताच ही अवस्था आहे, उद्या लग्न झाल्यानंतर तर विचारायलाच नको. देवेने आमची ही मेवणी आम्हाला फारच जड जाणार आहे असं दिसते. म्हणूनच तुम्हाला आत्तापासूनच सवय करते. पुरे. चल, आम्ही निघतो. निघायला उशीर झाला तर यायलाही उशीर होईल ना. हो हो हो, निघा तुम्ही, लवकर निघा. ओके, बाय. एन्जॉय युअर सेल्फ. चल ना तिथपर्यंत. येऊ मी? हे बघ साक्षी, देवयानीचं जे म्हणणं आहे ना तेच आमचं म्हणणं आहे. चल. बाय साक्षी. बाय. बाय.
la la la